गुड मॉर्निंग, नमस्कार. मी आज इथे गोव्यामध्ये तुमच्यासाठी खास मी एक व्हिडिओ बनवणार आहे. ही स्पेशली व्हिडिओ असणार आहे सोलो ट्रॅव्हलर्स, बजेट ट्रॅव्हलर्स यांच्यासाठी आहे. आणि यामध्ये मी तुम्हाला पणजी मेन बस स्टँड, कदंब बस स्टँडच्या जवळपास काय काय फॅसिलिटीज आहेत, काय सुखसोयी आहेत, म्हणजे जे यूट्यूबर्स आहेत किंवा सोलो ट्रॅव्हलर्स आहेत की जे एकटे फिरतात आणि त्यांना सगळ्या ह्या गोष्टी कशा एकत्र आणि जवळ मिळतात, तर त्या सगळ्या मी तुम्हाला आज दाखवणार आहे. आणि ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी ह्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला इकडचे काही हॉटेल्स किंवा काही गेस्ट हाऊस याचे प्राइजेस आहे आणि जे काय तुम्हाला मी जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न मी करणार आहे. तर चला आपण सुरुवात करूया या पणजी व्हिडिओला. हे समोर जे दिसतं ते कदंब बस स्टँड आहे, बस टर्मिनल. हे कदंबाचं मेन बस स्टँड आहे आणि इथून गोव्यात तुम्ही कोणत्याही टोकाला पोहोचू शकता. सगळीकडे कन्व्हिनियंट तुम्हाला ही प्लेस आहे. आणि ह्या प्लेसच्या जवळपास राहण्याचा फायदा हा असतो की तुम्ही रात्रीपर्यंत उशिरापर्यंत जरी आला तर तुम्हाला बस सेवा मिळते. आणि इथून एकदम राहण्याचे जे ठिकाण आहे ते एकदम वॉकेबल असे डिस्टन्स मी तुम्हाला दाखवणार. म्हणजे साधारण एक 500 मीटरच्या किंवा 500 ते 600 मीटरच्या मधले तुम्हाला ते मी दाखवणार. आता ही बस आतमध्ये जातात तिथे शहरी बसेस वे टू इन, तर त्या कोकणी भाषेत बोलतात भितर येवपाक. ह्या इकडे अशा ह्या लोकल बसेस असतात. ह्या बसेस तुम्ही कुठेही हात दाखवला तर थांबतात आणि कुठे जिथे उतरायचं त्यांना हात दाखवला तरी ते उतरतात. आता ही बस आहे म्हापसा पणजी एक्सप्रेस. ह्या अशा लोकल बसेस आहेत इथे. ही इलेक्ट्रिक बस आहे कदंबाची. हे मारुती देवस्थान आहे इथे. हे बस डेपोच्या परिसरामध्येच आहे. हे समोर दिसतं हे पणजी ब्रिज आहे. आणि सकाळचं ऑफिस टायमिंग असल्यामुळे ही तुम्हाला गर्दी बघायला मिळते. तर साधारण एक 11, 11:30 नंतर ही गर्दी ओसरते नंतर. साधारण अजून 300 किलोमीटरवर बरेचसे बजेट लॉज आणि गेस्ट हाऊस आहेत. आणि सोलो ट्रॅव्हलरसाठी तर ते फार आयडियल आहेत. इकडे हे पेट फूड्स मिळतं. तुमच्या सोबत जर फूड वगैरे तुम्ही इकडनं घेऊ शकता. हे एकदम स्टँडला लागूनच आहे. हे रेगोज बार फेमस. हे फार जुनं बार आहे इकडचं रेगोज. एक काजूचं दुकान आहे इथे, वाईन शॉप. इथे हे उडुपी पॅलेस प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे. हे ट्रॅव्हल्स आहे, म्हणजे मुंबई, पुणे, बँगलोर, हैदराबाद वगैरे कुठे जायचं असेल तुम्हाला भारतामध्ये तर इतर स्टेटमध्ये जाणाऱ्या बसेस इकडनं मिळतात. हे इथे रेगो हॉटेलच्या AC आणि नॉन AC रूम्स इथे आहेत. नस्ट ड्राय फ्रूट्स आहेत. कोटक महिंद्रा बँकचे ATM आहे. आणि पुढे इथे स्टेशनरी झेरॉक्सचं एक दुकान आहे, पॅराडाईज. नंतर श्री साई ट्रॅव्हल्स आहे, रेंट बाईक अँड कार. आणि इथे समोर कोपऱ्यावर आहे झांटेज काजू नट्स, फेमस गोव्याचं हे जाणते आहेत.
काजूसाठी फेमस आहेत एकदम. ते समोर ब्रिजच्या वर ते इंडियन फ्लॅग दिसतं, फार मोठा फ्लॅग आहे हा. तुम्हाला दाखवतो डिस्टन्स किती आहे बस स्टँड ते हे इकडच्या हॉटेल किंवा लॉजपर्यंत. ती समोर तुम्हाला पिवळी बस दिसते आहे ना, ते आहे बस स्टँड आहे, कदंबा मेन बस स्टँड. आणि तिथून चालत आलं का हे असं, हे बघा, हे असं इकडनं आलं ह्या रोडने. इकडे तो समोर पिवळा बोर्ड दिसतोय ना, ती ब्लॅक कार आहे त्याच्या पुढे, म्हणजे तिकडे असं क्रॉस रोड आहे. हां, तिथे सगळे बरेचसे लॉज आणि गेस्ट हाऊस आहे. आणि हे हार्डली 500 मीटर पण नसेल, त्याहीपेक्षा कमी डिस्टन्स आहे. हे ते गोवा डेज फॅमिली रेस्टॉरंट, व्हेज अँड नॉनव्हेज. आणि हे आहे गोवा टुरिस्ट डॉर्मेट्री. एक्सक्यूज़ मी, डॉर्मेट्री चालू है ये? हाँ सर, मिक्स डॉर्मेट्री है क्या? नहीं, ओनली जेंट्स के लिए. ओनली जेंट्स के लिए. और इसके चार्जेस कैसे होते हैं? 400 रुपीज़. और इकडे काजूचे दुकान आहेत. आणि इथे हे एक समोर आहे श्री अवयुक्त जनरल स्टोर्स. इथे तुम्हाला ज्या लागणार आहे टूथपेस्ट वगैरे, साबण वगैरे, काही विसरला असा, पेन वगैरे, पेन्सिल वगैरे, या सगळ्या जनरल गोष्टी तुम्हाला इथे मिळतील. आणि हे बाजूला आहे टुरिस्टचं आहे, जे ऑल ओव्हर इंडिया तुम्ही टुरिस्ट बसने जाऊ शकता, तसं बुकिंग आहे. आणि इथे तुम्हाला रेंट मिळतात, मोटरसायकल रेंटवर आणि कार रेंटवर मिळतात. ही सगळी दुकानं तीच आहेत. हे समोर आहे एम्ब्रॉयड इन. हे इथे आहे हे रॉयल हॉलिडे होम्स गेस्ट हाऊस. इथे एक रूम रेंटने मिळतात. दूसरा हे तुम्हाला मी हा रूम दाखवतो. हा नॉन AC रूम आहे. हां, AC. हे अशा प्रकारचा रूम आहे. फ्लॅट TV पण आहे याच्यात. तुम्हाला मी हे याचं वॉशरूम दाखवतो. इंग्लिश कबोर्ड आहे, गीझर आहे, एक मिरर आहे, रायटिंग टेबल आहे, चेअर आहे. याची AC रूम 2000 आहे आणि नॉन AC 1500 आहे, 1500. इथे नॉर्थन गोवन हॉटेल स्वप्ना व्हेज अँड नॉनव्हेज फॅमिली रेस्टॉरंट आहे. इथे साऊथ इंडियन डिशेस सगळ्या मिळतात. आणि त्याच्या शेजारी आहे ब्लॅक अँड व्हाईट होबली रॉयल वाईन मार्ट. आणि इथे हॉटेल आहेत AC अँड नॉन AC वृंदावन. हे पहिल्या माळावर आणि दुसऱ्या माळावर सुद्धा एक वृंदावन आहे. हे इथे एक उडपी व्हेज रेस्टॉरंट आहे. इथे ब्रेकफास्ट छान मिळतं, म्हणजे जे साऊथ इंडियन डिशेस आहेत, म्हणजे मसाला डोसा म्हणा किंवा इडली, मेदू वडा, ओनियन उत्तप्पा वगैरे, ते खूप छान मिळतं इकडे. हे समोर आहे साई कृपा उडपी रेस्टॉरंट. आणि इथे हे फर्स्ट फ्लोअरला पण वृंदावन आणि ते
सेकंड फ्लोअरला पण वृंदावन हॉटेल आहे. हे वाईन शॉप आहे. इथे समोर विजयानंद ट्रॅव्हल्स या शेजारी आहे राज रेस्टॉरंट अँड बार, व्हेज नॉन व्हेज. त्याच्या बाजूला श्री गजानंद काजू. येथे वाईन शॉप आहे. हे हॉटेल वृंदावन. हे क्लासिक का वाईन्स कॅशनट. हे गोडगेस हे डिस्ट्रीब्युटर आहे त्याचे. नंतर हे व्हेज अँड नॉन व्हेज रेस्टॉरंट. हे संध्याकाळी ओपन असतं. हे वाईन शॉप. आणि हे समोर एक आहे आनंद सागर व्हेज, प्युअर व्हेज. इथे तुम्हाला होलसेलमध्ये वाईन्स मिळतील. बियर, वाईन्स, जे काय मद्याचे प्रकार आहेत ते सगळे प्रकार इथे मिळतात आणि एकदम कमी रेटमध्ये. मगाशी बस स्टँड, पणजी बस स्टँडकडून येताना तुम्हाला हे दाखवलं, ही लेन दाखवते. ह्या लेनमध्ये बरेच गेस्ट हाऊस, लॉजेस आहेत आणि हॉटेल्स आहेत. आता आपण बाहेरच्या लेननी जाऊया, बाहेरच्या लेननी बघूया. इथे पावलो ट्रॅव्हल्सचं हे ऑफिस आहे. इथे साई टूर्स अँड ट्रॅव्हल्स. इथे आहे चामुंडा टूर्स अँड ट्रॅव्हल्स. एक्सटेंट कपड्याचं दुकान आहे. आणि इथे गोवा टायर्स. हे DTDCचं ऑफिस आहे. हे मिश्रा पेढा, स्वीट्स वगैरे मिळतात. हे ऑल ओव्हर स्टेट इन इंडिया हे सगळीकडे हे यांच्या बसेस जातात. हे इथे आहे एक्सप्रेस टूर्स अँड ट्रॅव्हल्स. इथे आहे राजकोटवाला गोवा काजू. हे पण जाणतेंचे काजू ठेवतात. हे आहे SP नाईक वाईन शॉप. पुढे आहे सलून एक आहे. नंतर हे इकडे रेंटवर बाईक कार्स मिळतात. डॉल्फिन ट्रिप आहे, आयसलंड ट्रिप, कॉम्बो वॉटर स्पोर्ट्स, बोट क्रूज, दूधसागर, क्युबा डायव्हिंग, हे सगळं हे लोक अरेंज करून देतात. हे ते HDFCचं ATM सेंटर आहे. आणि इथे हे फ्लॉवर्स, हे बुके वगैरे इथे मिळतात. आणि इथे समोर हे काही दुकान आहे ते आपण बघूया जवळजवळ. हे इथे एक सॅन्टेनचं मेन डेपो आहे. इथे सॅमसंगची गॅलरी आहे. इथे आहे कामत कॅशू. इथे कामत त्यांच्याकडून मी नेहमी घेत असतो. रिजनेबल रेटमध्ये मिळतात आणि एकदम बोलायला खूप चांगले आहेत. इथे एक वाईन शॉप, हाऊस ऑफ वाईन्स. आणि इथे काजू दरबार आहे. हे द्वारिका रेसिडेन्सी, अफोर्डेबल AC अँड नॉन AC रूम्स.
ऑन विकली अँड मंथली बेसिस, म्हणजे आठवड्यासाठी आणि महिन्यासाठी याचे रेट वेगळे असतात डेलीपेक्षा. आणि हे वृंदावन चेंबर्समध्ये हा एरिया आहे, याला पाटव बोलतात, पणजी. आणि हे वर त्यांचे नंबर आहेत 9993022726. आणि लँडलाईन आहे त्याचं 0832 कोड आहे. आणि लँडलाईन नंबर आहे 24382999. आज शनिवार आणि बजरंगबली हनुमानचं दर्शन घेऊन मी तुमच्याशी आता बोलतो आहे. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली, तुम्हाला आवडली काय, हे मला कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा. आणि तुम्ही ह्या चॅनलवर जर पहिल्यांदा आले असाल किंवा जर तुम्ही आधी जर माझ्या चॅनलवर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्याने माझा उत्साह वाढतो. आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबायला विसरू नका. बेल आयकॉनमध्ये ऑलला दाबा, म्हणजे माझ्या येणारे प्रत्येक व्हिडिओ पहिले तुम्हाला पोचतील. जय बजरंगबली की जय.